नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या तसंच अपूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं, तसंच अपूर्णांकयुक्त पूर्णांक संख्या म्हणजे काय, अपूर्णांक संख्यांचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या बेसिक गोष्टी आपण मागच्या लेक्चरला बघितल्या. तर आता आपण त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे समसंख्या, विषमसंख्या, वर्ग, वर्गमूळ, मूळ संख्या, संयुक्त संख्या यासारख्या व्याख्या बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये याचा पूर्ण उपयोग होईल. म्हणजेच असं उदाहरण येईल की मूळ संख्या शोधा, पहिल्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधा किंवा त्या मूळ संख्यांची बेरीज किती, किंवा एखाद्या संख्येचं वर्गमूळ शोधा, वर्ग शोधा, असं जेव्हा येईल त्यामुळे तुम्ही गोंधळून न जाता तुम्हाला काही सोप्या मी टिप्स सांगणार आहे. त्या जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये काही सेकंदामध्ये गणित ते सोडवू शकता. तिथे पर्याय तुम्हाला दिलेले असतातच. तर बघा, आता आपण सुरुवात करूया. समसंख्या म्हणजे काय? पहिली व्याख्या बघा, समसंख्या म्हणजे काय. तर बघा, समसंख्या पहिली व्याख्या काय आहे बघा. समसंख्या म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे हे बघा, ही संख्या दिली 206. तर बघा, हा झाला एकक, हा काय झाला एकक. डावीकडून संख्या मोजत द्यायच्या, उजवीकडून डावीकडे संख्या मोजत द्यायच्या. बघा, उजवीकडून डावीकडे जाताना संख्या मोजत जायच्या. ही जी पहिली संख्या असते त्याला काय म्हणतात, एकक. दुसरी संख्या असते तिला काय म्हणतात, दशक. तिसरी संख्या तिला काय म्हणतात, शतक. म्हणजे हे स्थानावर असतं त्यांच्या. हे पहिलं स्थान म्हणून हा एकक, दुसरं स्थान म्हणून हा दशक, तिसरं स्थान म्हणून शतक. इथे चौथं स्थान जर झालं तर बघा, ह्याला काय म्हणतात, हजार. काय म्हणायचं ह्याला, हजार. तर समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे बघा इथे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 या संख्यांपैकी कुठलाही एक अंक असेल एकक स्थानी, तर त्या संख्येला समसंख्या असं म्हणायचं. म्हणजेच उदाहरण बघा, आपण काय घेऊया, इथे घेतले 20, 43, 52, 68, 49. तर आता ह्यातल्या समसंख्या कशा ओळखायच्या, तर व्याख्या बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आता बघा, इथे एकक स्थानी काय आहे, 20, म्हणून ही काय झाली समसंख्या. इथे एकक स्थानी काय आहे, 3. बघा, 0, 2, 4, 6, 8 इथे आहे 3, ही काय झाली समसंख्या नाही. इथे आलं 2 एकक स्थानी, म्हणजे काय, ही समसंख्या आहे. तसंच 8 आले, ही पण समसंख्या. इथे 9 आले, ही समसंख्या होईल का, नाही होणार, कारण इथे काय एकक स्थानी 9 आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांपैकी कुठलाही एक अंक असतो त्याला समसंख्या असं म्हणायचं. आता आपण बघूया विषमसंख्या म्हणजे काय. दुसरी व्याख्या काय आहे समसंख्येनंतर, विषमसंख्या. विषमसंख्या म्हणजे काय थोडक्यात सांगता येईल, ज्या समसंख्या नाहीत, विषमसंख्या. आता बघा, विषमसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा समसंख्या म्हणजे काय बघितलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असतात, म्हणजे काय 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कुठलाही एक अंक असतो. तसं विषमसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांपैकी जर कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला विषमसंख्या असं म्हणायचं. विषमसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांपैकी जर कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला विषमसंख्या म्हणायचं. उदाहरण बघूया. उदाहरण घेतलं मी, इथे 30, इथे घेतलं 33, इथे 43, इथे 99, अजून घेतले 105. तर बघा, 30 ही विषमसंख्या आहे का, नाही, कारण बघा याच्या एकक स्थानी ह्यापैकी कुठला अंक आहे का, नाही. मग 30 ही काय झाली विषमसंख्या नाही. आता इकडे 33 घेतले,
तर एकक स्थानी काय आहे 3 आहे. याला काय म्हणायचं एकक, हे काय झाले दशक, बरोबर. ह्याच्या एकक स्थानी काय आहे 3 आहे. मग ह्याच्या 3 आहे का, विषम संख्यामध्ये 3 येतो म्हणून हा काय झाली विषम संख्या झाली. 43 इथे पण 3 आला विषम संख्या झाली. 9 आला विषम संख्या झाली. इथे 5 आला विषम संख्या झाली. पण मी इथे घेतलं समजा 100, तर ही विषम संख्या आहे का, नाही. कारण काय सांगा, इथे एकक स्थानी 0 आला. 0 विषम संख्येमध्ये येतो का, नाही येत. म्हणून 100 ही काय झाली समसंख्या झाली आणि 99 ही विषम संख्या झाली. तर सम आणि विषम संख्या म्हणजे काय ते बघितलं आपण. आता आपण बघणार मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. काय सांगा, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर व्याख्या बघा. पहिली मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर बघा ज्या संख्येला ती संख्या स्वतः आणि 1 याशिवाय इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणणार, मूळ संख्या असं म्हणणार. म्हणजे उदाहरण बघा, पहिल्या सुरुवातीला आपण घेतला 1, तर काय होणार, 1 ही काय आहे मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही नाही. 1 ही काय आहे मूळ ही नाही, मूळ ही संख्या नाही आणि काय आहे संयुक्त ही नाही. एक आपण वगळला. आता आपण घेऊया 2. तर 2 ही संख्या पहिली सममूळ संख्या आहे. 1 ही काय आहे मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. 2 ही पहिली सममूळ संख्या आहे. आता बघा आपण घेऊया 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या संख्या बघा काय आहेत, मूळ संख्या आहेत. कारण काय बघा, मूळ संख्येची व्याख्या आपण कशी केली, एखादी संख्येला तीच संख्या आणि 1 याशिवाय इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणून ती काय झाली मूळ संख्या. आता बघा 7ला कुठल्या संख्येने भाग जातो का, 1ने जातो. 2ने जातो का भाग, म्हणजे बाकी 0 उरते का, नाही उरत. 3ने जातो का, नाही जात. 7ने जातो का 7ला भाग, हो जातो. तर काय, ज्या संख्येला ती संख्या आणि 1 याशिवाय इतर कुठल्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो. तर आता आपण बघणार आहोत संयुक्त संख्या. काय बघणार आहोत, संयुक्त संख्या. त्याच्या आधी बघा मूळ संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत. तर स्पर्धा परीक्षांसाठी लक्षातच ठेवायचं की 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत, टोटल 25 आहेत. किती आहेत हे पाठच करून ठेवायचं. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. आणि ह्या असा प्रश्न विचारला की 1 ते 100 या मूळ संख्यांची बेरीज किती, तर ती किती येते 1060. पहिल्या 1 ते 100 या मूळ संख्यांची बेरीज किती येते 1060. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला ती संख्या स्वतः आणि इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, 1 सोडून. 1 आणि ती संख्या स्वतः, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. आणि या 100 पर्यंतच्या पहिल्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060. तसंच 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्या तुम्हाला. काय सांगा, इकडे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत असं विचारलं, तर त्या किती आहेत 15 मूळ संख्या आहेत 1 ते 50 पर्यंतच्या. म्हणजेच बघा 1 ते 50 पर्यंत कुठल्या येतात, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 अशा सगळ्या मूळ संख्या आहेत. 31, 37 अशा पुढच्या 41, 43 ह्या सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणजे त्या संख्येला ती संख्या स्वतः आणि इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. तर परीक्षेत असा प्रश्न विचारू शकतात की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. 1 ते 50 पर्यंतच्या किती, तर बघा किती आहेत त्या
15 आहेत. किती आहेत? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या 15 आहेत. हे पाठच करून ठेवायचं. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 15 आहेत. आणि त्यांची बेरीज किती येते? पहिल्या 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 328. किती येते? 328. हे पाठच करून ठेवायचं. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1060. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 328. पहिल्या 50 मध्ये मूळ संख्या येतात 15 आणि पहिल्या 100 मध्ये मूळ संख्या येतात किती? एकूण 25. ही झाली काय सांगा? मूळ संख्यांची व्याख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय हे आपण बघितलं. आता ह्या मूळ संख्या म्हणजे काय आता बघितलं. आता आपण दुसरी व्याख्या बघणार आहोत, ती म्हणजे संयुक्त संख्या. दुसरी व्याख्या काय आहे? संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर जी मूळ संख्या नाही तिला आपण काय म्हणायचं? संयुक्त संख्या. आता बघा संयुक्त संख्यांची व्याख्या बघूया. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? थोडक्यात जी मूळ संख्या नाही तिला आपण काय म्हणायचं? संयुक्त संख्या. म्हणजे काय? संयुक्त संख्या कुठली? 1 ही काय आहे? मूळही नाही, संयुक्तही नाही. 2 ही काय आहे? पहिली सममूळ संख्या आहे. 3 मूळ संख्या झाली, मग आता येणार 4. 5 ही काय झाली? मूळ संख्या झाली, इथे येणार 6. 7 ही काय झाली? मूळ संख्या झाली, इथे आलं 8. 9, 10. म्हणजे काय सांगा? संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या आणि 1 सोडून उरलेल्या सगळ्या संख्या म्हणजे काय झालं? संयुक्त संख्या झाल्या. आता आपण पुढे बघणार आहोत 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत? तर बघा 74 आहेत. त्या किती आहेत? 74. 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74. 100 पर्यंतच्या एकूण पहिल्या मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या बरोबर किती आहेत? 25. 100 पर्यंतच्या मोजतोय ना आपण. मग बघा 74 अधिक 25 99. एक संख्या गेली कुठे? तर बघा 1 ही काय आहे? मूळही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही, म्हणून या टोटल किती झाल्या? 99 झाल्या. पहिल्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74 झाल्या 99. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता आपण पुढचा घटक आहे तो बघणार म्हणजे कसोट्या. म्हणजे कुठल्या संख्येला कितीने भागलं तर काय होईल. म्हणजे बघा एखादी तुम्हाला संख्या दिली आणि त्या संख्येला 2ने भाग जातो की नाही हे तुम्ही कसं ठरवाल? तुम्हाला पाढे माहिती आहे तोपर्यंत गणित करू शकता, पण जर तुम्हाला तोंडी सांगायचं झालं स्पर्धा परीक्षांमध्ये तर तुम्हाला प्रत्येक वेळी गुणाकार करत बसायला तेवढा वेळही नसणार. मग काय करायचं? पाढे माहिती असून सुद्धा काय होणार नाही. मग काय करायचं? कसोट्या आहेत म्हणजे त्या संख्येचे काही गुणधर्म आहेत ते आता आपण बघूया. तर पहिल्यांदा येते 2ची कसोटी. 2ची कसोटी. आता बघा 2ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांपैकी कुठलाही एक नंबर असतो म्हणजे संख्या असते, त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय? बाकी 0 उरते. 2ची कसोटी काय सांगा? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो, बाकी 0 उरते. म्हणजेच बघा इथे संख्या दिली 628 आणि इथे दिली मी 35. ह्या काय आहेत? 2 संख्या आहेत. तर या संख्यांमधली 2ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? तर आताच आपण वरती नियम बघितला. ज्या संख्येच्या एकक स्थानी हे नंबर असतात त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. म्हणजे आता इथे मी लिहिली संख्या काय आहे? 628. तर ह्याच्या एकक स्थानी काय आहेत? 8 आहेत, बरोबर. मग या 8ला 2ने पूर्ण भाग जातो, म्हणून ह्या पूर्ण संख्येला 2ने भाग जाणार. आत्ताच आपण 2ची कसोटी बघितली. तसंच इथे घेतली 35. ह्याचा एकक स्थान काय आहे? 5. 5 ही काय आहे?
2च्या कसोटीमध्ये येते का? म्हणजेच 0 2 4 6 8 याच्यामध्ये 5 आलं का? नाही आलं. म्हणजे ह्याच्या एकक स्थानी काय आहे? यापैकी कुठलीही संख्या नाही. म्हणून ही काय झाली? ह्या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही. याची बाकी काय उरेल? 1 उरेल. 17 दुणे 34 आणि 1 35 म्हणजे बाकी काय उरेल? 1 उरणार. म्हणजे ह्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही. 2ची कसोटी म्हणजे लक्षात आली? 0 2 4 6 8 यांपैकी कुठलाही एक अंक एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. मग ती संख्या 2 अंकीच असावी, 3 अंकीच असावी असा काही नियम नाही. कितीही मोठी संख्या घ्या, मी इथे लिहिली काही एवढी मोठी संख्या लिहिली तरी या संख्येला बघा 2ने भाग जाईल का? एवढं मोठं गणित करेपर्यंत आपल्याला 4-5 पानं लागतील, बरोबर. पण आपण बघितल्या सांगू शकतो की या संख्येच्या एकक स्थानी काय आहेत? 2 आहेत. म्हणून या संख्येला 2ने निशेष भाग जाणारच. म्हणजे बाकी 0 उरणार. ही झाली 2ची कसोटी. आता आपण बघूया 3ची कसोटी काय आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला 2 3 4 आणि 5 या 4 कसोट्या माहिती असल्या की तुम्ही अशा गुणाकाराची किंवा भागाकाराची गणितं सोडवू शकता. म्हणजेच काय? कुठल्या संख्येला कितीने भागल्यानंतर निशेष भाग जाईल अशी उदाहरणं पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये 1-2 प्रकारची असतात. मग त्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर आता बघा 2ची कसोटी आपण बघितली. आता बघूया 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते? तर तुम्हाला एखादी संख्या दिली. काय दिली? समजा एखादी संख्या आहे 1 2 3 4 5 ही संख्या दिली 5 अंकी. तर या संख्यांची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. म्हणजेच उदाहरण बघा, एखाद्या संख्येची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाणार. आता इथे बघा 1 + 2 1 + 2 + 3 + 4 + 5. आता बघा 5 4 9 आणि 1 10 आणि 5 15 किती झाले? 15. 15ला 3ने भाग जातो का? जातो. बाकी काय उरते? 0. म्हणजे या पूर्ण संख्येला काय होणार? 3ने पूर्ण भाग जाणार. 3ची कसोटी आली लक्षात? 3ची कसोटी काय सांगते? दिलेली संख्येच्या एकूण बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या सगळ्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. ही काय झाली? 3ची कसोटी झाली. आता आपण बघणार 4ची कसोटी. 4ची कसोटी काय सांगते? तुम्हाला एखादी संख्या दिली असेल. बघा 4ची कसोटी. तुम्हाला एखादी संख्या दिली असेल. संख्या बघूया आपण. 2 4 8 इकडे लिहिले 2. तर या संख्येला 4ने भाग जातो का? तर काय करायचं? या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचा नंबर बघायचा. संख्या बघायची एकक आणि दशक स्थानची काय आहे ती. त्या 2 संख्यांची बेरीज करायची. आता इथे एकक स्थानची संख्या किती आहे? 8. दशक स्थानची संख्या किती आहे? 4. या दोघांची बेरीज करायची आणि त्या जर बेरजेला 4ने पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी जर 0 राहिली तर त्या सगळ्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. ही काय झाली? 4ची कसोटी झाली. एकक आणि दशक स्थानच्या संख्येची बेरीज करायची आणि त्या जर बेरजेला 4ने पूर्ण भाग गेला तर त्या अख्ख्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. ही 4ची कसोटी झाली. आता आपण बघणार 5ची कसोटी काय आहे. 5ची कसोटी. तर बघा 5ची कसोटी म्हणजे बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यांपैकी कुठलाही एखादा नंबर असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातोच जातो. म्हणजे बघा एकक स्थानी म्हणजे इथे लिहिले मी 20 25 35 इथे लिहिले 55. म्हणजे काय सांगा, ज्या संख्येच्या इथे एकक स्थानी काय आहेत? 0 आहेत आणि 5 आहेत. तर या संख्येला 5ने पूर्ण भाग जातोच. म्हणजे उदाहरण बघायचं तर बघा इथे लिहिले 55 इकडे लिहिले 5 तर 11 5 55. इथे काय तर 0 म्हणजे 5ने पूर्ण भाग गेला. म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0
किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. ओके. आता आपण बघूया वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय. एखाद्या संख्येचा वर्ग करणे म्हणजे काय आणि एखाद्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे काय. तर वर्ग म्हणजे पहिल्यांदा काय ते बघूया. वर्ग म्हणजे काय, एखादी संख्येला त्याच संख्येने गुणलं तर काय होतो, वर्ग होतो. तर आता आपण 5ची कसोटी बघितली. परत एकदा कसोट्यांची रिव्हिजन बघूया आपण. 2ची कसोटी म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कुठलाही एक नंबर असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. 3ची कसोटी काय, एखाद्या तुम्हाला नंबर दिला आणि त्या नंबरच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. 4ची कसोटी आपण काय बघितली, एखादा तुम्हाला नंबर दिला आणि त्याच्या एकक आणि दशक स्थानच्या संख्येला म्हणजे संख्येच्या बेरजेला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या टोटल संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. 5ची कसोटी आपण काय बघितली, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 यांपैकी कुठलाही एखादा नंबर असतो त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. आता आपण एक नवीन व्याख्या बघणार आहोत, ती म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे शब्दातच अर्थ आला त्याचा, त्रिकोण व्हायला हवा संख्येचा. म्हणजे काय बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय सांगा, संख्येचा त्रिकोण होतो. म्हणजे काय सांगा, ही बघा त्रिकोणी संख्या घेतली, पहिल्यांदा घेतली इथे एक डॉट लिहिला. आता बघा मी घेतला पुढची संख्या 2, तर कसं लिहिणार, हा 1 डॉट हे 2 डॉट म्हणजे काय झाला, हा बघा त्रिकोण तयार झाला. म्हणून याला काय म्हणतात, त्रिकोणी संख्या. म्हणजे इथे काय येणार, 1 अधिक 2 बरोबर 3. आता मी घेतला पहिल्या 3 संख्या, म्हणजे इथे काय येणार, 1 हा पहिला डॉट, हा दुसरा डॉट, हा तिसरा डॉट. म्हणजे परत बघा इथे त्रिकोण तयार झाला. म्हणजे काय झाली, परत त्रिकोणी संख्या झाली. मग इथे काय येणार, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती झाले, 6 झाले. पहिल्या 4 संख्या घेतल्या मी, 1 इथे दुसरी घेतली, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या. तर परत बघा इथे त्रिकोण तयार झाला बरोबर. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 4 3 7 8 9 10 किती झालं, 10 झाले. मग बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात. त्रिकोणी संख्यांची ही काय आहे, व्याख्या आहे. तर त्रिकोणी संख्या म्हणजे बघा 1 3 6 10, तसंच 5 डॉट घेतले म्हणजे पहिल्या 5 नैसर्गिक संख्या घेतल्या तर त्यांचा त्रिकोणी संख्या काय येईल बघा. पहिला डॉट घेतला, इथे दुसरा घेतला, इथे घेतला तिसरा, हा झाला चौथा, 1 2 3 4 5. तर बघा हा झाला 5वा. हा काय झाला, त्रिकोण तयार झाला. म्हणजेच 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 5 4 9 आणि 10 आणि बरोबर 5 15. पहिल्या 5 त्रिकोणी संख्याची बेरीज किती आली, 15. म्हणजेच बघा इथे 15 अशा त्रिकोणी संख्या आल्या. ह्या पहिल्या 5 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. 1ची त्रिकोणी संख्या 1, 1 अधिक 2 बरोबर 3, 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले 6. ही काय झाली, त्रिकोणी संख्या झाली बरोबर. त्रिकोणी संख्यांची व्याख्या म्हणजे काय, पहिल्या 2 क्रमवार म्हणजे कुठल्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला काय म्हणतात, त्रिकोणी संख्या म्हणतात. आता हे बघा, गुणाकाराच्या निमपटीला पहिल्या कुठल्याही 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला काय म्हणतात, त्रिकोणी संख्या म्हणतात. आता बघा 2 क्रमागत संख्या म्हणजे या संख्या रेषेवरच्या मी 2 क्रमागत संख्या घेतल्या, इथे आला 0, इकडे आला -1 -2, इथे आला 1 2 3 4. तर मी अशा पुढे, तर मी ह्या 2 क्रमागत संख्या घेतल्या 3 आणि 4. आपल्याला त्रिकोणी संख्यांची व्याख्या काय सांगते, 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता 3 आणि 4चा गुणाकार करा, काय येतो, 3 गुणिले 4 छेद 2. निमपट म्हणजे आपल्याला 2 ने भागायचं आहे त्याला. किती आले, 12 छेद 2 किती आले 6.
6 ही त्रिकोणी संख्या आहे बघा. म्हणून काय झालं, व्याख्या आपली पूर्ण झाली. तसंच आता घ्या दुसरी संख्या घ्या. कुठली घेणार, 2 आणि 3 घ्या. ही क्रमगतच संख्या आहे, म्हणजे 2 आला, त्याच्यानंतर पुढची संख्या कुठली, 3. क्रमगत संख्या आली, मग गुणाकाराची निंपट करायची आपल्याला. 2 गुणिले 3/2 बरोबर किती आले, 6/2 बरोबर किती आले, 3. 3 ही आपली काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय, ज्या क्रमगत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निंपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, उदाहरण थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर अशा संख्येपासून त्रिकोण तयार होतो. आता बघूया चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येला काय म्हणतो आपण, चौरस संख्या म्हणतो. चौरस संख्या म्हणजे काय बघा, पूर्ण वर्ग संख्येला आपण काय म्हणतो, चौरस संख्या म्हणतो. चौरस संख्या, पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग म्हणजे काय तर बघा, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 6चा वर्ग 36. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, हे एखाद्या संख्येचे वर्ग आहेत म्हणून याला काय म्हणतो, पूर्ण वर्ग. मग पूर्ण वर्ग संख्या ह्या काय असतात, चौरस संख्या असतात. चौरस संख्याची व्याख्या काय, पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या असं म्हणतात. आता आपण एक पुढची व्याख्या बघूया, सहमूळ संख्या. सहमूळ म्हणजे काय सांगा, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे त्याची व्याख्या बघा काय आहे, सहमूळ संख्या म्हणजे ज्या 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्या 2 संख्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच काय, ज्या 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या असं म्हणतात. मी समजा इथे घेतलं 5 आणि 10, ही एक संख्या घेतली. दुसरी संख्या घेतली मी 2 आणि 3. तर बघा इथे घेतले मी 10 आणि 15 आणि इकडे घेतले काय 2 आणि 3. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्याला काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच काय, 10ला 5ने पण भाग जातो आणि 15ला पण 5ने भाग जातो. म्हणजे 5 हा काय झाला, त्यामधील सामायिक अवयव झाला. पण आपल्या व्याख्येमध्ये असंच आहे की 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव असता कामा नये, त्याला काय म्हणतात आपण, सहमूळ संख्या म्हणतो. आता इकडे बघा 2 आणि 3, तर 2 गुणिले 1 बरोबर 2, 3 गुणिले 1 बरोबर 3. म्हणजे यामध्ये कुठला सामायिक अवयव आहे का, नाही. पण इथे बघा 5 गुणिले 2 10 होतात, म्हणजेच 5 या संख्येने या 2 संख्यांना भाग जातो. तसंच 2ला व 3ला कुठला एकाच संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणून 10 आणि 15 ही सहमूळ संख्या नाही, पण 2 आणि 3 ही काय आहे, सहमूळ संख्या आहे. म्हणजेच काय बघा, 2 क्रमागत येणाऱ्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. ही एक त्याची नवीन व्याख्या तयार होऊ शकते. म्हणजेच काय बघा, 9 व 10 घेतले, परत उदाहरणात आपण घेतले 9 आणि 10, तर या 2 संख्येला कुठल्या एकाच संख्येने भाग जातो का बघा. 9 ही विषम संख्या आहे, 10 ही समसंख्या आहे. म्हणजे या 2 संख्येला एकाच संख्येने भाग जाणार नाही, म्हणून ह्या काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. म्हणजेच क्रमागत येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात. तसंच आता आपण बघूया 5 आणि 15 बघितले, तर 10 आणि 15 बघितले तर ह्या संख्येला काय जातो, 5ने पूर्ण भाग जातो. म्हणून ह्या काय झाल्या, सहमूळ संख्या नाहीत, या सहमूळ संख्या आहेत. आता आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोड म्हणजे जोडलेले, मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या. पुढची डेफिनेशन बघूया, व्याख्या, जोडमूळ संख्या. बघा, जोडमूळ संख्या इथे शब्दातच आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्यांना
जोडणारी संख्या म्हणजेच काय, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना काय म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. दोन मूळ संख्यांना जोडणारी संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या. म्हणजे दोन मूळ संख्यांमधला फरक हा समजा 2चा असेल तर त्याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या असं म्हणायचं. आता मूळ संख्या आधी आपण बघूया. 2, 3, 5, 7, 11, 13. तर यातल्या बघा जोडमूळ संख्या कुठल्या, ज्या दोन संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असेल तर त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे बघा 5 आणि 7 या दोन मूळ संख्या आहेत. या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 6 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणून 5 आणि 7 हे काय झालं, जोडमूळ संख्या झाली. ह्याच्यामध्ये 6 आकडा आला. अशा 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती होतात, 8 होतात. तुम्हाला अजून एक जोडी सांगू, 11 आणि 13 या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आली. कुठली, 12. म्हणजे ज्या दोन नैसर्गिक संख्यांचा क्रमागत नैसर्गिक संख्यांचा फरक हा 2 असतो, ती काय झाली, जोडमूळ संख्या झाली. तशा 100 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. तसंच 41 आणि 43 बघा, ही पण एक जोडी झाली जोडमूळ संख्यांची. असं आपण काढू शकतो. अशा किती संख्या आहेत, 8 संख्या आहेत. म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या येते त्या संख्येला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये काय बघितलं, पहिल्यांदा कसोट्या बघितल्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघितलं, चौरस संख्या म्हणजे काय बघितलं, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या हे बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार वर्ग आणि वर्गमूळ, तसंच घन आणि घनमूळ.